नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपला फेदर स्टिचचा होणार आहे। पिकॉक फेदर स्टिच आहे ही। तर पूर्णपणे पहा, कोठेही स्किप न करता, म्हणजे तुम्हाला कशी करायची ते तुमच्या लक्षात येईल। आपण जेव्हा पिकॉक वर्क करतो त्यावेळेस ही स्टिच वापरली जाते। तर त्यासाठी मी इथं मार्किंग करून घेत आहे। जे मला स्टिच करायचे आहे त्याची मी मार्किंग करत आहे। आपल्याला जितकी साइज छोटी मोठी हवी आहे त्या साइजनुसार तुम्ही सेम मार्किंग करा। दोन्ही बाजूनी सेम करा, वरच्या साईडला पण सेम करून मग त्याला आकार द्या, व्यवस्थित असा आकार द्या। त्यासाठी मी इथं 2 मार्किंग केलेले आहेत एक्स्ट्रा आणि त्याला मी आकार देऊन घेत आहे। तुम्ही व्यवस्थित असा छान आकार द्यायचा। तर या इथं माझा आकार देऊन झालेला आहे। आता एक मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची सरळ आणि त्याला नंबर देऊन घ्यायचे। तिथे 1 नंबर देऊया आणि वरच्या लाईनला 2 नंबर आणि सगळ्यात शेवटी 3 नंबर असे आपण इथे लाईन म्हणजे लाईन देऊन नंबर दिलेले आहेत। आणि आता आपल्याला या इथे सिल्कचे धागे घ्यायचे आहेत। सेम घेतले तरी चालतात किंवा आपण प्रॅक्टिस करतो तर त्यावेळेस तुम्ही असे वेगळे घेतले तरी काही हरकत नाही। तर या इथे मी 2 धागे घेणार आहे आणि या इथं ही सुई आपली डबल थ्रेडची सुई घ्यायची आणि जो आपले धागे आहेत त्याला गाठ मारून घ्यायची आहे। तर गाठ मारून घेतल्यानंतर आता आपण स्टिचला सुरुवात करणार आहोत। तर जिथे आपण डायमंडच्या बाजूला जे एक्स्ट्रा छोटीशी लाईन आखून घेतलेली आहे त्या ठिकाणावरून स्टार्ट करायचं आहे। तिथं स्टार्ट केल्यानंतर मग आपण जी दुसरी लाईन आहे 2 नंबर तिथे जाऊन पुन्हा तिसरी जी लाईन आहे तिथे जायचं आणि तिथून धागा रिटर्न माघारी घेऊन यायचा आहे। व्यवस्थित खेचायचा आहे, जास्त खेचायचं नाही आहे। नॉर्मली धागा खेचून पुन्हा आपल्या 1 नंबरवरती यायचं आणि त्या ठिकाणी एक लॉंग स्टिच आली की मग एक पुन्हा छोटी स्टिच घेऊन पुन्हा 2 नंबरवरती जायचं आहे आणि तिथून परत तिसऱ्या लाईनवरती जायचं आहे। परत तसाच धागा खेचायचा आहे रिटर्नमध्ये आणि 1 नंबरवरती एक स्टिच घ्यायची आणि एक लॉक स्टिच। या पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं हे पिकॉक फेदर स्टिच तयार होते। खूप सोपे आहे, अजिबात अवघड नाही आहे। फक्त नीट लक्ष दिलं आणि याची प्रॅक्टिस केली की लगेच तुम्हाला जमेल। आणि सिल्क धागा आहे तर सिल्क धाग्याला तुम्ही डबल तारची सुई घ्या। सिंगल तारची सुईनी फक्त सिंगलच धागा खेचला जातो, डबल धागे त्याच्यामध्ये येत नाहीत। तर त्यासाठी तुम्ही डबल तारची सुई घ्या। तर याच पद्धतीनं आपल्याला हे पूर्ण वर्क करायचं आहे। याच्या अगोदरही मी फेदर स्टिचचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पण तुम्ही नक्की पहा। एक लॉंग टाका घ्यायचा आहे 2nd नंबरवरती, पुन्हा 3rd नंबरवरती जायचं आहे। तिथं पुन्हा सुई आपली पहिल्या ठिकाणी आणायची आहे। म्हणजे काय होणार, 2 नंबर जी लाईन आहे त्याच्यावरती लॉक तयार होतं। आता बघा, परत खेचलं की 2 नंबरवरती लॉक तयार झालं आणि मग 1 नंबरवरती आल्यावर तिथं पुन्हा एक छोटीशी लॉक स्टिच घ्यायची आहे आणि नंतर 2nd नंबरवरती जायचं आहे। 2nd नंबरवरती गेल्यावर पुन्हा 3rd वर आणि मग पुन्हा धागा खेचायचा, मग त्या ठिकाणी लॉक तयार होत असतं। तर खूपच सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे। तर याच पद्धतीनं आपण जे मार्किंग केलेलं आहे, जे आपलं मधलं डायमंडचं मार्किंग सोडून जे बाकीचं मार्किंग आहे ते याच पद्धतीने आपण सिल्क धाग्याने वर्क करणार आहोत पूर्ण। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार धागा घेऊ शकता आणि वर्क करू शकता। तर असेच व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।
तर या इथं बघू शकता आपण जे मणी दुसरे घेतले आहेत, जी जागा शिल्लक होती तर त्या ठिकाणी आपण आपल्या चॉईसनुसार मणी टाकून घ्यायचे आहेत आणि ती जी जागा रिकामी आहे ती आपण मण्यांनी कंप्लीट करणार आहोत. तर याच पद्धतीने आपली ही फेदर स्टिच तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.